हरिओम. सुरुवातीला मी माझी ओळख करून देते. माझे नाव शुभांगी घुले. शताई योगा क्लासेस या नावाने माझे क्लास सुरू आहेत. गेली 5 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतेय. अनेक मोठ्यांच्या, छोट्यांच्या आणि महिला स्पेशल, लेडीज स्पेशल अशा वेगवेगळ्या बॅचेस आम्ही कंडक्ट करत असतो. जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त लोकांना आम्ही सेवा दिलेली आहे. वेगवेगळे शिक्षक माझ्या बरोबर काम करतायत. किड्स साठी वेगळे शिक्षक, एजेड जे आहेत त्यांच्यासाठी वेगळे शिक्षक, अशा पद्धतीने आम्ही सगळे स्पेशलिस्ट एकत्र येऊन काम करत आहोत. आता आज आपण फेस योगा या संदर्भात पाहणार आहोत की हे फेस योगा नेमकी आहे तरी काय आणि तो का गरजेचा आहे वगैरे ही सगळी डिटेल माहिती आपण पाहणार आहोत. ज्यांना शक्य असेल तर कॅमेरा सुरू करा, नसेल तर तुम्ही तुमच्या सोयीने काम करता करता ऐकू शकता. ठीक आहे. तर सगळ्यांचं वेलकम करते मी होलिस्टिक हिलिंग ह्युमन मध्ये आणि सता योगा क्लासेस मध्ये. होप सो माझा आवाज क्लिअर असेल. नसेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मेसेज करू शकता. काही टेक्निकल इश्यू असेल तर आपण सॉल्व्ह करू. सुरुवातीला फेस योगा नेमकी काय या संदर्भात तुम्ही ऐकले, नसेल ऐकलं चॅट बॉक्स मध्ये मला सांगू शकता की हो आम्ही ऐकलेलं आहे, आम्ही केलेलं आहे. ऍक्टिव्ह राहा थोडस. येस मॅम, शीतल मॅम म्हणतायत आम्ही ऐकलेलं आहे. बाकीच्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करून मला सांगा तुम्ही फेस योगा बद्दल ऐकलेलं आहे किंवा क्लास केलेला आहे. ओके, लता मॅम म्हणतात नाही केलेला. बाकी बरेच जण जॉईन झालेले आहेत. काहींनी फेस योगा केलेलाही असेल कधीतरी कुठेतरी किंवा युट्यूबवर वगैरे पाहिलंही असेल. नम्रता मॅम म्हणतायत येस. ओके. कारण पूर्वी योगाबद्दल जास्त जागरूकता नव्हती आणि मेहनत मॅम. ओके. आता योगाबद्दलही जागरूकता आलेली आहे आणि फेस योगाबद्दल पण आपण माहिती पाहणार आहोत आणि जागरूकता नॉलेज आपण घेणार आहोत. थोडस माहिती आहे. ओके, थँक्यू. तुमच्या सगळ्यांचा रिस्पॉन्स दिला तुम्ही माझ्या प्रश्नाला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. फेस योगा आता ज्यांना माहित नाही त्यांनी पण पहा आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी थोडस नॉलेज आपलं इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करूया. व्हॉट इज फेस योगा? फेस योगाचे एक साधारण एक डेफिनेशन किंवा व्याख्या आपण करू शकतो. अ सिरीज ऑफ फेशियल एक्सरसाइज डिझाईन टू टोन, रिलॅक्स अँड रिज्युनेट फेशियल मसल्स. एक अशी सिरीज आहे एक्सरसाइजची, फेस योगा म्हणजे अशी सिरीज आहे एक्सरसाइजची की त्याद्वारे तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा टोन सुधारू शकता किंवा तुमचे जे स्किनचा टोन आहे, चेहऱ्याचा टोन आणि फॅट किंवा चेहऱ्याची जी तुमची स्थिती आहे, प्रतिकृती आहे किंवा आत्ताचं जे स्टेटस आहे तुमचं आरशात पाहिल्यावर, ते तुम्ही बदल करू शकता आणि तुमचा एक्स्ट्रा फॅट वगैरे कमी करू शकता आणि तुम्हाला हवा तसा चेहरा तुम्ही मिळवू शकता याद्वारे. हा, जसं की रेग्युलर एक्सरसाइज. ओके. व्हाय फेस योगा? तर तुम्ही म्हणाल की थांबा ह्या स्लाइड, ठीक आहे मॅम, ठीक आहे शीतल मॅम, ठीक आहे. व्हाय फेस योगा? फेस योगाच का गरजेचा आहे तुम्ही म्हणाल. आता तर आम्ही पार्लरमध्ये जातो किंवा घरचे काही नुसके आहेत ते वापरतो, मग वेगळं फेस योगा का करण्याची गरज आहे? तर फेस योगाचं महत्व सांगायचं म्हटलं तर हा अगदी जसं तुम्ही तुमच्या शरीरासाठी एक्सरसाइज करता किंवा एक्सरसाइज काही करतही नसतील पण चालायला मात्र बरेच जण जातात, एकदम सोपं वाटतं ते आणि ते करतात स्वतःसाठी एका ठराविक एज नंतर. तरी तसंच अगदी ते जरी करताय तुम्ही कारण का तर स्वतःचं शरीर फिट राहावं म्हणून, तसंच हा फेस योगा जो आहे तो आपला चेहरा फिट राहावा. आता तुम्ही म्हणा फिट म्हणजे कसा, तर आपला चेहरा ही आपली एक इमेज आहे. आपला चार माणसामध्ये आपण जेव्हा जातो तर त्यावेळेस आपला चेहराच आपलं प्रेझेंटेशन देत असतो की हा ही व्यक्ती कशी आहे किंवा तिथे आपला कॉन्फिडन्स इन्क्रीज होत असतो. म्हणून फेस योगा हा आपल्या शरीरासाठी, चेहऱ्यासाठी खूप महत्वाचा आहे. नॉन इन्व्हेसिव्ह आहे, नॅचरल आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह. तुम्ही म्हणा कॉस्ट इफेक्टिव्ह कसं काय? जर तुम्ही एकदा सेशन घेतला, एकदा शिकून घेतलं तर तुम्ही तुमच्या सोयीने आणि काम करता करता सुद्धा चेहऱ्याच्या एक्सरसाइज करू शकता अगदी विदाऊट एनी एफर्ट.
आणि हे नॅचरल आहे, याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स नाही किंवा खूप तुम्हाला बाहेर जाऊन वेळ द्यावा लागतोय असंही नाही. तुम्ही किचन मधली कामं करताना करू शकता किंवा सोफ्यावर बसल्या बसल्या टीव्ही बघताना तुम्ही फेस योगा करू शकता. असे हे सोप्या आणि सिंपल टेक्निक्स यामध्ये आहेत. याचा हे काय, हेल्प रिड्यूस साइन ऑफ एजिंग लाईक रिंकल्स अँड फाईन लाईन्स. आता एक ठराविक एज मध्ये आपण 25 वर्षाचे होतो तेव्हा जसे दिसत होतो तसे आता दिसतो का? ऑफकोर्स नाही. हा म्हणजे हा स्वतःलाच विचारलेला प्रश्न आणि स्वतःच मिळालेलं उत्तर आहे. तर याच्यामध्ये मग की हळूहळू आपले वय वाढते तसं चेहऱ्यावर व्रिंकल्स, चेहरा असा लूज पडणे वगैरे वगैरे होत असतं. तर त्यासाठी हे आपल्याला फेस योगा मदत करतो. इम्प्रूव्ह ब्लड सर्क्युलेशन फॉर ग्लोईंग कॉम्प्लेक्शन. हा, आता तुम्ही एक्सरसाइज करता किंवा तुम्ही जिम मध्ये जाता, तुम्ही कुठल्याही प्रकारचे एक्सरसाइज करत असाल तर तुमचं तिथे तुम्हाला जाणवतं, सायकलिंग केली किंवा वॉकिंग केली, रनिंग केलं किंवा जिम मध्ये जाऊन तुम्ही काही करत असाल एक्सरसाइज, तर त्याद्वारे तुमच्या शरीरामध्ये एक एनर्जी लेवल तयार होते किंवा घाम निघतो. तसंच म्हणजेच याचा अर्थ ब्लड वरून खाली, खालून वर इकडं सर्क्युलेट होतंय, जास्त प्रमाणात सर्क्युलेट होते. तसंच सूर्यनमस्कार केल्यावर देखील ब्लड सर्क्युलेशन वाढते. तसंच इथल्या ह्या एक्सरसाइज आपण अगदी बसल्या बसल्या केल्याने देखील आपल्या चेहऱ्याचं सर्क्युलेशन वाढतं. नेक्स्ट स्लाइड. म्हणून फेस योगा हा आपल्यासाठी गरजेचा आहे. आता पुढे की तुम्ही म्हणाल फेस योगाचं तर समजलं की कशाला करायचा वगैरे वगैरे, पण हू शुड प्रॅक्टिस फेस योगा? तर सुटेबल फॉर ऑल एज ग्रुप्स. सगळेजण फेस योगा करू शकतात. जास्तीत जास्त लहान मुलांना जास्त गरज नाही, ऑलरेडी ते एवढं बोलत असतात, टॉकेटिव्ह असतात वगैरे वगैरे, त्यांचं काही ना काही हे सगळं चालू असतं. पण 14 वर्षाच्या पुढे सगळेजण फेस योगा करू शकता. अगदी एजेड 70, 75, 80 जे काही तुमचं लाईफ स्पॅन असेल तिथपर्यंत तुम्ही फेस योगा रेग्युलरली करू शकता. प्रिफर फॉर दोज सिकिंग नॅचरल ब्युटी रुटीन. आता काही जण चेहऱ्याचं रुटीन फॉलो करतात. रोज कंपल्सरी झोपताना काही मॉइश्चरायझर लावणं किंवा चेहरा स्वच्छ धुवून झोपणं, सकाळी उठल्यावर सनस्क्रीन लावून बाहेर जाणं. कारण त्यांचं ते प्रोफेशन असतं किंवा बऱ्याचदा एक गरज निर्माण होते हळूहळू आत्ताच्या याच्यामध्ये की हे जे बाहेर प्रदूषण वातावरण आहे प्रदूषित, त्यामुळे बाहेर जाताना काळजी घेणं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या रुटीन मध्ये आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं हे गरजेचं आहेच आहे. त्याच्यामुळे आपलं प्रत्येकासाठी हा फेस योगा आणि फेस रुटीन गरजेचं आहे. स्किन रुटीन मेंटेन राखणं गरजेचं आहे. ग्रेट फॉर स्ट्रेस रिलीफ अँड फेशियल टेन्शन. आता तुम्ही म्हणाल की फेस योगा केल्याने स्ट्रेस कसा रिलीव्ह होतो, फेशियल टेन्शन कसं कमी होतं? हा, ओरली मी कितीही सांगितलं तरी ते तुम्हाला समजणार नाही की हे केल्याने ते होते, ते केल्याने ते होते. तर याच्यासाठी डेमोन्स्ट्रेशन देणार आहे. तर फेस योगा केल्याने त्याच्याबद्दल फक्त माहिती सांगणार आता मी की फेस योगा केल्याने तुमचा जो स्ट्रेस आहे तो आपोआप कमी व्हायला मदत होते. आणि फेस योगाच्या म्हणजे कंटिन्युएशन नंतर तुमचा कॉन्फिडन्स लेवल आपोआप वाढलेला जिथे असतो तिथे तुम्हाला स्ट्रेस जवळपास येत पण नाही, हे तुम्हाला आपोआप जाणवतं. हे काय म्हणतात, एक्सपिरियन्स घेण्याचं शास्त्र आहे. योगा हा एक्सपिरियन्स घेण्याचा आहे. कितीही वर्णन केलं तरी तो न समजण्याच्या पलीकडचा आहे. काय हे आपले वेगळे वेबिनार किंवा असं नाहीये की थेरॉटिकल नॉलेज आहे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचंय, आ करणे उ करणे वगैरे वगैरे वगैरे, किंवा एक्सरसाइज सूर्यनमस्कार हे एक स्टेपला असा, 2 स्टेपला असा, असं नाहीये. तर हे एक्सपिरियन्स विथ तुमचा 100% पार्टिसिपेशन मध्ये हे करू शकतो आपण आणि त्याद्वारे आपण एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही रिझल्ट घेऊ शकता आणि तुमचा अनुभव तुम्ही सांगू शकता. असं हे स्ट्रेस रिलीफ साठी योगा, फेस योगा खूप मदत करतो. ओके, नेक्स्ट स्लाइड प्लीज. जर मध्ये कुणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही तुमचे प्रश्न एका कागदावर किंवा बाजूला लिहून ठेवा, आपण नंतर प्रश्न पाहणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की फेस योगा का करायचा, कुणी करायचा, हे तर समजलं. पण पुढे याचे फायदे काय, की आम्ही बेनिफिट्स ऑफ फेस योगा,
की का करणं गरजेचं आहे. आम्ही तर रोजच्या जीवनामध्ये आमचं आमचं चालू आहे रेग्युलर, पार्लरला जातो महिन्याने, जसं जमेल तसं वगैरे वगैरे. तर काही ह्या नॅचरल गोष्टी आहेत की त्याद्वारे तुम्ही विदिन म्हणजे की कमी कॉस्टमध्ये किंवा अगदी घरच्या घरी तुम्ही तुमचं चेहरा मेंटेन ठेवू शकता. स्पेशली लेडीज जास्त चेहऱ्याविषयी जास्त कॉन्शियस असतात, जेंट्स नसतात असं नाही म्हणता येणार. पण प्रत्येक लेडीजला वाटतं की आता ठराविक वय झालेलं आहे, आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं गरजेचं आहे वगैरे वगैरे. हे आपोआप चेहऱ्यावर आपल्या दिसायला लागतं आणि मग त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला लागतो. तर त्याचे फायदे: रिड्युसेस रिंकल्स अँड सॅगिंग. जो बऱ्याचदा बघा लटकलेला चेहरा दिसतो किंवा हळूहळू डोळ्यांच्या बाजूला रिंकल्स तयार व्हायला सुरुवात होते. तर हे टाळण्यासाठी आपण ह्या एक्सरसाइज खूप मदत करतात. एनहान्स फेशियल सिमेट्री. आपला जो चेहरा आहे, ऍक्च्युअल चेहरा, आणि हळूहळू जसं जसं वय वाढतंय तसं बघा, बऱ्याचदा असा अनुभव येतो की आपल्या शाळेतले किंवा कॉलेजचे जे मित्रमैत्रिणी आहेत, संपर्कात नसतात, पण काही दिवसांनी काही वर्षांनी आपल्याला भेटतात तेव्हा आपल्याला ते ओळखत पण नाही. इतका बदल झालेला असतो आपल्या चेहऱ्यामध्ये. का बरं? तर एक्स्ट्रा फॅट, आपले हार्मोनल चेंजेस किंवा आपली लाईफस्टाईल जी आहे त्यानुसार एक्स्ट्रा फॅट्स चेहऱ्याच्या बाजूला जमा होतात. त्यामुळे पूर्ण चेहऱ्याचं स्ट्रक्चरच बदलून जातं. तर इथे तुम्हाला ही मदत करतो की आपलं जे एक्स्ट्रा फॅट आहे आजूबाजूला चेहऱ्याच्या नेक साईडला किंवा गालांवर, चिकवर, तर ते कमी होण्यासाठी आणि आपला फेस जसा आहे तसा राहण्यासाठी हे मदत करतं. रिलीव्ह टेन्शन इन द जॉ, आईज अँड फोरहेड. आता रिड्यूस टेन्शन इन द जॉ, आईज अँड फोरहेड. तर बघा, काहींचे डोळे हे पफी झालेले असतात, सूज आलेले असते. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, डोळ्यांच्या खाली खूप सूज असते, कायम असते ही. याच्या मागे फक्त बाबा फेस योगाच मदत करतो असं नाही सांगता येणार. त्याच्यामध्ये इंटरनल पण काही इश्यू असतात, जसं किडनीचं कार्य वगैरे. हे सगळं एक डीप मध्ये वेगळा विषय होणार. पण मी फक्त फेस योगाच्या बाबतीत बोलते आज, तर मग त्याविषयी सांगेल की काही डोळ्यांच्या एक्सरसाइजद्वारे तुम्ही हे एक्स्ट्राचं जे पफिनेस आहे, एक्स्ट्रा जे डोळ्यांच्या भोवती जमा झालेलं फॅट आहे, ते तुम्ही तिथे कमी करू शकता डोळ्यांच्या एक्सरसाइज. फोरहेड, फोरहेडवर रिंकल्स तयार होतात हळूहळू. नेहमी आपला चेहरा बघा हसरा ठेवणं गरजेचं असतं, पण ते आपल्याकडून होत नाही. तर मग त्याच्यासाठी फोरहेडवर नेहमी आठ्या राहिल्यामुळे असे व्रिंकल्स तयार झालेले असतात, ते जाणवतात. किंवा पाण्याचं प्रमाण कमी झालं वगैरे वगैरे अनेक कारणं असतात. तर तिथे आपल्या काही एक्सरसाइज फोरहेडच्या स्पेशल अशा आहेत. तर तिथे तुम्ही सर्क्युलेशन तुमच्या फोरहेडकडे जास्त होतं आणि हळूहळू तिथे तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होते. काहींची जॉ लाईन बघा, जॉ लाईनला इथे चिनच्या खाली डबल चिन म्हणतात, बरेच जणांना असते. ती आपल्याला नसते किंवा आपल्याला नाहीये म्हणून त्याचं गांभीर्य आपल्याला नसतं. पण ज्यांना झालेला आहे असा त्रास, किंवा थायरॉइडमुळे गळ्याच्या भोवती एक्स्ट्रा फॅट जमा झालेला असतं, मान सुद्धा आपली हनवटी चीन जी आहे ती पण खाली पाहता येत नाही काहींना, इतकं प्रमाणामध्ये फॅट जमा होतं. ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना त्याचं महत्व जाणवतं, किंवा आपल्या घरामध्ये रिलेटिव्ह कोणी असतील तर त्यांनाही असा प्रॉब्लेम आहे असं तुमच्या लक्षात येईल आता बोलताना. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपण फेस योगा मार्फत रिझल्ट मिळवू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड प्लीज. अजून एक फायदा: इम्प्रूव्ह लिम्फॅटिक ड्रेनेज अँड डिटॉक्सिफिकेशन. आपल्या शरीरामध्ये अनेक लिम्फॅटिक पॉइंट्स आहेत की ज्याद्वारे आपण शरीराची शुद्धी करू शकतो. चेहऱ्याच्या बाजूला, गळ्यामध्ये आणि इतर शरीरामध्ये. इतर शरीरातले नाही, पण आपण चेहऱ्याचे आणि गळ्याचे, ज्याच्याद्वारे ते पॉइंट पाहणार आहोत आणि त्याद्वारे त्यांचा मसाज किंवा त्यांची एक्सरसाइज करून आपण आपल्या लिम्फॅटिक ड्रेनेज ऍक्टिव्हेट करणार आहोत. तिथे तुमचा डिटॉक्सिफिकेशन होणार आहे चेहऱ्याचा, आणि तुमचा ब्लड फ्लो आणि इतर जे हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे तिथे पण तुम्हाला याचा फायदा होणार आहे. हार्मोनल इम्बॅलन्स मध्ये सगळ्यात महत्वाचं येतं थायरॉइड. थायरॉइडवर फेस योगा अतिशय इफेक्टिव्ह आहे. अशा काही एक्सरसाइज त्यामध्ये आहेत की त्याद्वारे गळ्याचं, मानेचं एक्स्ट्रा फॅट तर कमी होतच आहे, पण थायरॉइडवर पण चांगला इफेक्ट होतो. बूस्ट कॉन्फिडन्स विच हेल्दियर अपिअरन्स. मग असेच सांगितलं की आपला चेहरा आपली इमेज आहे. आपण जेव्हा चार माणसामध्ये बाहेर पडतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स तिथेच थोडासा कमी होतो. आपला चेहरा जर
आपल्याला छान वाटत नसेल. स्वतःवर प्रेम करणं खूप गरजेचं आहे आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये. आणि स्वतःसाठी वेळ काढणं हे तर अतिशय आवश्यक आहे. आपल्याला जर बाहेर पडायचे आणि चार महिला जरी असतील, लेडीज जरी, आपल्याला वाटतं की पुरुषांमध्येच जास्त लोक असल्यावर आपला कॉन्फिडन्स कमी होते, असं नाही. लेडीज जरी दुसरी लेडीज पाहिली आणि आपण स्वतःकडे पाहिलं तरीही आपला कॉन्फिडन्स कमी होतं हे जाणवतं. कारण आपल्याला वाटतं अरे आपला चेहरा असा, आपली तब्येत अशी, आपण असो, वगैरे वगैरे. हे सगळं सोडून देऊन पॉझिटिव्ह, इथे पॉझिटिव्ह एनर्जीने योगाकडे काम केलं जातं. फेस योगामध्ये ही पॉझिटिव्ह एनर्जी आणली जाते आणि तुमचा कॉन्फिडन्स इथे बूस्ट होतो आपोआप, कारण तुम्ही ऑलरेडी एक्सरसाइज करताय आणि तशा आपण एक्सरसाइज घेतल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर तसा ग्लो पण निर्माण होतो. ओके, नेक्स्ट स्लाइड प्लीज ना. आता पुढे पाहणार आहोत की की टेक्निक्स अँड एक्झाम्पल्स. जसं की तुम्ही म्हणाल की फेस योगा ठीक आहे, ऐकलं आम्ही, कुणी करायचं ते पण ऐकलं, त्याचे फायदे पण ऐकले, वगैरे वगैरे. पण आता की थोडस प्रॅक्टिकल की पहा, तुम्ही जेव्हा, बरं सगळ्यांचे कॅमेरे बंद आहेत त्याच्यामुळे जास्त आपला सेशन इंटरॅक्टिव्ह होत नाहीये. कॅमेरे सुरू करू शकता, आजची वेळ आहे मी समजू शकते, मे बी डिनर टाइम असेल काहींचा. ओके, तर रिलॅक्सेशन टेक्निकमध्ये आपण बघा ब्रीदिंग एक्सरसाइज टू रिलीव्ह टेन्शन. आता ह्यांना जे योगामध्ये आहेत, जे मेडिटेशन करतायत, प्राणायाम करतायत, त्यांना लगेच समजेल की रिलॅक्सेशन ब्रीदिंग टेक्निकने कसं होतं. पण ज्यांचा योगाशी काही संबंध नाहीये किंवा आजपर्यंत कधीही केलेला नाही, तुम्ही पहा, तुम्ही आजच्या लाईफ आतापर्यंत तुमचं जे काही एज असेल त्यानुसार तुम्ही कधीही खूप टेन्शन मध्ये असाल आणि एका चेअरवर सोफ्यावर कुठेतरी एकटेच बसलेला आहात, तर तुम्ही हे ऍक्टिव्हिटी केलेली आहे किंवा अचानक तुमच्याकडून कळत नकळत झालेली आहे. प्रत्येक जण करतो. एक मोठा श्वास घेतो आणि श्वास सोडतो. आपण जसं एखादं काम झाल्यावर चला आपल्या डोक्यावरचं ओझं उतरलं, एक मोठा श्वास घेतो आणि सोडतो. अगदी त्याच पद्धतीने हे टेक्निक आहे की इथे तुमचं टेन्शन तिथे तुम्हाला कमी झाल्यासारखं तिकडे जाणवतं. तसंच इथे आहे की ह्या ब्रीदिंग एक्सरसाइजने तुमचं टेन्शन कमी झालेलं आहे, तुमचा स्ट्रेस कमी झालेला आहे. ही एक टेक्निक आहे आपला स्ट्रेस कमी करण्यासाठी. तसंच फेस योगामध्ये काही टेक्निक आहेत की तुमचा चेहऱ्याचा ग्लो वाढण्यासाठी. टोनिंग एक्सरसाइज, एक्सरसाइज टू चीक लिप्स अँड जॉलाईन डेफिनेशन. यामध्ये टोनिंग आहे म्हणजे तुमचा जॉलाईन जो आहे, चीक जो आहे त्याचा फेशियल ज्यांनी केलंय किंवा जे जेंट्स लेडीज सगळेच करतात, तर बऱ्यापैकी एखाद्या वेळेस तरी आतापर्यंतच्या आयुष्यात एकदा तरी केलं असेल. तर तिथे तुमचं जे मसाज घेतला जातो, एक्सरसाइज एक्सरसाइज नाही पण मसाज मात्र होतो, तर तिथे तुमच्या गालांवर काम केलं जातं, ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी काम केलं जातं. तसं का, तर टोनिंग सुधारण्यासाठी. अशाच पद्धतीने इथे फेस योगामध्ये काम केलं जातं. अशा एक्सरसाइज घेतल्या जातात की तिथे तुमच्या चेहऱ्याचा टोन सुधारतो आणि फक्त विदाऊट एनी प्रॉडक्ट, विदाऊट एनी म्हणजे की काय सांगता येईल की म्हणजे खूप सारे असे काही गोष्टी वापरायच्यात किंवा अशा काही गोष्टी विकत आणायच्यात तुम्हाला खूप एक्सपेन्सिव्ह आणि मग तुम्हाला एक्सरसाइज करायची असं पण नाहीये. आय ब्रायटनिंग. आता पहा, फेस योगामध्ये अतिशय महत्वाचा हा टॉपिक इन्क्लूड केलेला आहे की आय ब्रायटनिंग म्हणजे डोळे आपल्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. आज तुम्ही सेशन ऐकताय, पाहताय, मला पाहताय किंवा जे काही तुम्ही आतापर्यंत नॉलेज घेत आलेला आहात तुमच्या आयुष्यामध्ये किंवा हे जग सुंदर पाहताय तुम्ही ह्या डोळ्यांमुळेच. पण आजच्या ह्या डिजिटल युगामध्ये आपण मोबाईलवर किती आहोत, लॅपटॉपवर किती आहोत, हे प्रत्येकाला माहिती आहे आपलं आपल्यालाच. म्हणून ह्या डोळ्यांवर देखील काम केलं जातं इथे की डोळ्यांच्या वेगवेगळ्या एक्सरसाइज, डोळ्यांचं डिटॉक्सिफिकेशन. अगदी नवीन टेक्निक आहे हे, पण ते पण इन्क्लूड केलेलं आहे. डोळ्यांची शुद्धी देखील घेतली जाते. त्याच्यामुळे डोळ्यातली घाण, आपण रोज बाहेर पडतो कामासाठी, कितीतरी किलोमीटर गाडीवर, टू व्हीलरवर वगैरे वगैरे आपण प्रवास करतो, बसने पण जातो. डोळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्या डस्ट वगैरे जाते. वातावरण, तुम्ही ज्या शहरामध्ये राहताय तिथलं तर तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येक शहरातलं बिघडलंय. तर त्यामुळे हे धुळीचे कण,
वेगवेगळे केमिकल्स आपल्या डोळ्यामध्ये जातात. तर त्याच्यावर पण इथे काम केलं जातं. डोळ्यांची पण एक्सरसाइज होते, डोळ्यांचं डिटॉक्सिफिकेशन होतं, डोळ्यांचं मेडिटेशन होतं. हे सगळं इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता सगळं झालं. हाऊ टू स्टार्ट फेस योगा. आता तुम्ही म्हणाल फेस योगा समजला, कोणी करायचं ते पण कळालं, कसा करायचा ते पण थोडंफार ओरली माहिती पडलं, कसं कुठल्या एज मध्ये आहे, कधी पण करू शकतो वगैरे वगैरे. हाऊ टू स्टार्ट, पण कसं सुरू करणार. तुम्ही एकदा डेडिकेट 10 to 15 मिनिट्स डेली तुम्ही एकदा सेशन जॉईन केला आणि तुम्ही एक्सरसाइज शिकून घेतल्या, तुम्हाला वाटलं आता मी करू शकते, तर रोजचे तुम्ही 10 मिनिट किंवा जास्तीत जास्त 15 मिनिट, हे पण जास्त, मी 10 मिनिट पण खूप झाले तुमच्यासाठी. 10 मिनिट जरी तुम्ही त्या एक्सरसाइज केल्या वेळ काढून, तुम्ही बेडवर असलात, बेडवर झोपायला जाण्यापूर्वी केल्या, सकाळी उठल्यावर केल्या, आरशासमोर बघून केल्या तरीही चालतंय, टीव्ही बघताय दुपारी तेव्हा केल्या तरीही चालतंय, किचन मध्ये काम करताय, स्वयंपाक करताय तेव्हाही केलं तरी चालतंय, थोडासा कंटाळा आलाय सगळं काम करून बसलायत तुम्ही फक्त रिलॅक्स मोड मध्ये तेव्हाही केल्या तरी चालतंय. अशा कुठल्याही वेळेमध्ये तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता. प्रॅक्टिस इन फ्रंट ऑफ मिरर इनिशियली. मी तर अगोदर ज्यांना मिरर मध्ये ज्यांना करायच्या, ज्यांची काहीच युट्यूबवर वगैरे बघून जे करतात किंवा अशी काही प्रॅक्टिस करत असतील तर मिरर मध्ये बघून तुम्ही करू शकता. पण आपला जो प्रोग्राम आहे तिथे तुम्ही अगदी परफेक्ट ट्रेन होता त्याच्यामध्ये, नंतर मिरर मध्ये पण बघायची गरज नाही कारण तुम्हाला माहित असते की तुम्ही परफेक्टली करताय. ठीक आहे, बी कन्सिस्टंट फॉर अ बेस्ट रिझल्ट. आता तुम्ही कंटिन्यू किती करताय त्याच्यावर तुम्हाला रिझल्ट मिळणार असं मी सांगेल, कारण कुठल्याही गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी गरजेची आहे जर तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट हवे असतील तर. फेस योगामध्येच नाही, हे सगळ्या गोष्टींमध्ये लागू पडतं. ओके, नेक्स्ट स्लाइड. हा, तर आता ज्यांना माहित नव्हतं अगदी फेस योगा काय आहे, त्यांना माहित झालेलं आहे की बाबा ह्या काही चेहऱ्याच्या एक्सरसाइज आहे वगैरे वगैरे. पण ज्यांना माहित होतं पण काही मिसकन्सेप्ट होत्या त्यांच्या, की इट कॉजेस मोर रिंकल्स किंवा ह्या चेहऱ्याच्या एक्सरसाइज आपण करायला नको वगैरे वगैरे, किंवा त्याने फायदा तर होतच नाहीये पण अजून चेहऱ्याच्या मसल्स खराब होतात किंवा दुखायला लागतो चेहरा वगैरे वगैरे, जे काही असेल तुम्ही ऐकलेलं असेल तर ते इथे दूर होतील. की असं काही नाहीये की रिंकल्स वाढतात, उलट सर्क्युलेशन चेहऱ्याकडे वाढल्यामुळे, ब्लड सर्क्युलेशन चेहऱ्याकडे वाढल्यामुळे रिंकल्स कमी व्हायला मदत होते. आपलं जे जसं वय वाढते तसे एजिंग होते आपल्या चेहऱ्यावर, एज दिसायला लागतं आपलं, तर ते इथे कमी होण्यासाठी मदत होतीये. फॅक्ट्स, प्रॉपर टेक्निक प्रिव्हेंट्स रिंकल्स अँड एनहान्स स्किन इलॅस्टिसिटी. आता ज्यांनी कोणी ऐकलं असेल की रिंकल्स वाढतात किंवा त्रास होतो फेस योगाने, मे बी त्यांनी कुठला कोर्स केलेला नसेल किंवा युट्यूबवर पाहून थोडंफार इकडे तिकडे काही केलं असेल, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये अशा भावना निर्माण झाल्या असतील. जर तुम्ही प्रॉपर टेक्निकने ह्या एक्सरसाइज केल्या आणि त्याचे रिझल्ट घेतले तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या चेहऱ्यामध्ये झालेला फरक आणि तुमच्या चेहऱ्यावर आलेला ग्लो. ओके, अजून एक सांगायला आवडेल यामध्ये मिक्स मध्ये की बऱ्याच जणांना वाटतं की आपण फेस योगा केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर ग्लो तर येत नाही, पण आपलं पिंपल्स वगैरे जे आहेत ते वाढतात, असं मी काही लेडीज कडून ऐकलेलं आहे. तर पिंपल्स तर वाढत नाहीत, पिंपल्स कमी होतात कारण आपण चेहऱ्याचं डिटॉक्सिफिकेशन करतो. डिटॉक्सिफिकेशन कसं करतो, तर आहाराद्वारे. आता तुम्ही म्हणाल आहार मध्येच कुठे आला फेस योगामध्ये. फेस योगामध्ये आहार पण तेवढाच महत्वाचा आहे. तुम्ही एक्सरसाइज करणार, मी सांगेल त्या एक्सरसाइज रोज करणार, पण तुम्ही नंतर किंवा आधी दिवसभरामध्ये काय खाताय, कसं खाताय, कुठले पदार्थ घेताय, हे देखील खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यावर पण देखील इथे काम होणार आहे. अगदी तुम्हाला हेअर, फेस आणि पूर्ण स्किन टोन सुधारण्यासाठी तुम्हाला डायट्री गायडन्स मिळणार आहे. त्याचा एक सेशन आपल्या मध्ये इन्क्लूड असणार आहे.
हाफ एन आवर किंवा 45 मिनिट्सचा तो सेशन असेल, जिथे तुम्हाला तुमच्या आहारावर काम कसं करायचं, कसे बदल करायचे, याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे. आणि स्वतः तुम्हाला ओळख नसेल, तर मी थोड्या वेळाने ओळख पण करून देईल मॅडमशी. काहींशी आहे, कारण होलिस्टिक हिलिंग ह्युमनच्या सर्व आहेत त्या. तर त्यांची ओळख मी थोड्या वेळाने सेशनमध्ये करून देईल. तर त्या आपल्याला गायडन्स देणार आहेत आहारावर स्किन टोन सुधारण्यासाठी. ठीक आहे. ओके, नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता मिक्स झालंय, सगळं झालं. आता तुम्ही फेस योगा आमच्या सोबत का करावा, हिलिंग ह्युमन सोबत आणि शता योगा सोबत का करावा फेस योगा? तर आम्ही तुम्हाला या फेस योगामध्ये, आता तुम्हाला जर वाटलं असेल की 5 दिवस असेल, 7 दिवस असेल, तर तसं नाहीये. पूर्णपणे 30 डेजची बॅच आम्ही घेऊन येत आहोत. पूर्णपणे 30 दिवस. संडेला सुट्टी असणार. बाकीचे दिवस रेग्युलर योगाचे, फेस योगाचे सेशन होणार. त्याच्यामध्ये फ्लेक्झिबल टायमिंग ठेवलेला आहे, सकाळी आणि संध्याकाळचा. लेडीजला बऱ्याचदा सकाळी शक्य होत नाही, म्हणून संध्याकाळी अगदी सगळं उरकल्यानंतर तुमच्यासाठी सेशन असणार, अगदी तुमच्या कम्फर्टेबल वेळेमध्येच आहे तो. कारण माझंही शेड्यूल तसंच असतं आणि मी स्वतः सेशन घेणार आहे, त्यामुळे मला माहिती आहे की घरातली कामं वगैरे वगैरे यानुसार तुम्हाला अगदी कम्फर्टेबल टायमिंग मध्ये सेशन असणार. त्याच्यामध्ये तुम्हाला फेस योगाच्या एक्सरसाइज मिळणार, सगळ्या काही पूर्णपणे, अगदी डोक्याच्या केसापासून तर गळ्याच्या खांद्याच्या वरचा भाग, एवढ्या एक्सरसाइज यामध्ये होणार. त्याच्यामध्ये फेस मसाज असणार. फेस मसाज मध्ये सगळ्या टेक्निक्स, डबल चिन, सायनसचे ज्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी, पफिनेस आहे डोळ्याखाली, डार्क सर्कल आहेत त्याच्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होणार. काही गोष्टी सांगायला पण विसरेल, पण त्या डे बाय डे जसे सेशन होतील तशा इन्क्लूड होणार. प्रेशर पॉइंट थेरपी. प्रेशर पॉइंट आहेत आपल्या शरीरामध्ये, पायांवर, हातावर वगैरे वगैरे, चेहऱ्यावर पण आहेत. तर त्या प्रेशर पॉइंटचा तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगून त्याच्यावर पण सेशन घेतला जाणार आणि त्याचं महत्व देखील सांगितलं जाणार आणि त्याच्यावर एक्सरसाइज पण घेतल्या जाणार. नॉवेल थेरपी याच्यामध्ये काय की याच्यामध्ये ही नवीन थेरपी ऍड केलेली आहे फेस योगामध्ये, की ज्याद्वारे तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा ग्लो वाढवू शकता या थेरपीद्वारे. ती कशी, काय, हे सेशन मध्ये कशी करायची आणि किती दिवस करायची हे सगळं तिथे सांगितलं जाईल. हेड मसाज इन्क्लूड केलेला आहे, तुम्हाला जसं सांगितलं, केसाच्या डोक्याच्या केसापासून तर गळ्यापर्यंत. तर त्याच्यामध्ये हेड मसाज इन्क्लूड असणार. आपण घरी तेल बनवायला पण सांगणार, किंवा ज्यांना जे सुटेबल आहे त्यानुसार आपण तसे इन्स्ट्रक्शन देऊन आपण हेड मसाज पण आठवड्यातनं एकदा एक सेशन असणार. स्किन अँड हेअर स्पेशल डाएट गायडन्स, मगाशी सांगितलं तसंच त्याच्यामध्ये डाएट गायडन्सचा एक सेशन, 30 डेज मध्ये एक सेशन इन बिटवीन असणार. आय एक्सरसाइज अँड केअर याच्यामध्ये मगाशी बोलता बोलता सांगून गेली. आय एक्सरसाइज मध्ये आय मेडिटेशन, आय क्लिन्झिंग ह्या टेक्निक्स इन्क्लूड केलेल्या आहेत. फूट मसाज पण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, जशा जसे सेशन पुढे पुढे जातील तशा तशा त्या तुम्हाला मिळत जातील. डिटॉक्स डाएट म्हणता नाही येणार, पण डिटॉक्स वॉटर जे तुम्ही सकाळी घेऊ शकता असं पण इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्याबद्दल पण डिटेल माहिती तुम्हाला पुढे जसं तुम्ही सेशन जॉईन कराल त्यानुसार सांगितलं जाईल. हे झालं माझ्याकडनं सगळं की तुम्हाला काय काय मिळू शकतं. आता जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. काही क्वेरी असेल तर तुम्ही ते विचारू शकता. अजून थोडंसं पुढे तुमचे क्वेश्चन थोडीशी झाल्यानंतर अजून थोडीशी पुढची माहिती, की सेशन कधी आहे, डेमो सेशन वगैरे याच्याबद्दल मी सांगते. पण तुम्हाला जर यामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हा, शीतल मॅम पण बोलणार आहे. पण आत्ताच ह्या आतापर्यंतच्या ओके, शीतल मॅम थोडेसे बिझी आहेत, तर बघूया त्यांना 1-2 मिनिट मिळायला वेळ तर बोलू आपण, नाहीतर मग त्या पुढे डेमो सेशन आहे तेव्हा पण बोलतील.
तर आतापर्यंत जो सेशन झाला त्याच्यामध्ये जर कुणाला काही क्वेरी किंवा काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर विचारू शकता. नाहीतर मग पुढच्या अजून की कधीपासून हे बॅच सुरू होणार आहे त्याच्याबद्दल आणि इतर काही डिटेल्स सांगूया. ओके. हा. चला, काही प्रश्न नाहीयेत तर मी आता फक्त बॅच कधी चालू होणार हे सांगते, बाकीचं मी माईक नंतर प्रमोद सरांकडे हँडओव्हर करणार आहे. तर बॅच 15 तारखेपासून सुरू होणार आहे आणि 15 तारखेला डेमो सेशन असणार आहे. तो फ्री सेशन सगळ्यांसाठी अवेलेबल असेल. सकाळी 10 ते 10:30 या वेळेमध्ये होईल आणि संध्याकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये होईल. सेम सेशन असेल, त्याच्यामुळे दोन्हीकडे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जॉईन करू शकता. हे झालं माझ्याकडनं. आता मी सरांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी इथून पुढचं सेशन कंटिन्यू करावा, जे काही असेल त्याबद्दल. थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. चलो, तो ह्या होत्या आपल्या शुभांगी गुले मॅडम. शतायू योगा या नावाने त्या रोज प्रत्येकाच्या आयुष्यात सुरुवात करतात. एक हेल्दी लाईफस्टाईलसाठी योग खूप महत्वाचा आहे. ज्यांनी माझे सेशन ऐकलं त्यांना माहिती आहे की योगाचं माझ्या आयुष्यात पण खूप मोठा रोल राहिलेला आहे. आणि त्या योगामध्ये अजून एक आपण म्हणू की सब कॅटेगरी येते, दॅट इज फेस योगा. आणि योगा हे खूप वास्ट फील्ड आहे. सो मॅडमने एक खूप छान टास्क घेतलेली की आपल्याला फेस योगा पण शिकवणार आहेत. आता माहिती तर सगळं असतं आपल्याला, फेस योगा वगैरे किंवा युट्यूबवर खूप सारे व्हिडिओज पण भेटतील. काहींना माहित नाही, ठीक आहे, पण होतं काय की आपल्याकडनं करवून घेणारं कोणतरी पाहिजे, है ना? किती लोक ऍग्री करतात करवून घेणारं पाहिजे, ज्यांना वाटतं की बाबा कोणतरी पाहिजे जो आपल्याकडून फेस योगा करवून घेईल. भारती मॅडम म्हणतात येस. बाकी सोनल मॅडम पण सांगतात येस. ओके. आणि फेसला जरा जास्तच इम्पॉर्टन्स आहे का नाही? मैथिली मॅडम पण सांगतात, ललिता मॅडम, अशोक सर, ग्रेट ग्रेट. अनिता पाटील, महेंद्र सर पण म्हणतात वा वा. मी तर असं ऐकलं की आपण ज्यावेळेस सकाळी झोपेतून उठतो ना, हे जे आता शिकवणार आहेत महिनाभर, महिन्यात काय होईल तुम्हाला सवय लागेल. मग नंतर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हार्डली 2 to 3 मिनिट्स मध्ये पण जर तुम्ही त्याला लिम्फिक ड्रेनेज म्हणतात, जे आपले काही असे फॅटचे सेल्स आहेत ना, त्यातून थोडंसं ते पफिनेस जर कमी झालं, म्हणजे तुम्ही पाहिले का कधी कधी आपला चेहरा, तसं तर तुम्ही मला आज पहा, माझाच चेहरा असा पफी 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 वाटतोय. स्वतः पण केले पाहिजे सरजी. स्वतः पण म्हणजे मी स्वतः केलं पाहिजे असं म्हणताय का? अशोक सर काय म्हणतात मला समजलं नाही. माझ्याकडनं होत नाहीये फेस योगा वगैरे काय. आणि फेस योगा करायला काही अजून मला वाटतं की बऱ्याचशा हे पण मिळतात. म्हणजे घरातल्या वस्तूंमध्येच आपण करू शकतो, बट काही कॉस्मेटिक पण मिळतात. काही ब्रँड आलेत, त्यांनी तर मला 500-500, 1000-1000 करोडचा बिझनेस उभा केलाय फेस योगावर. आणि ते काय करतात, फेस योगा करण्यासाठीचे काही गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतात, जे घरपोच, घरात म्हणजे मला म्हणता येईल त्याला काही डिव्हायसेस म्हणू किंवा काही टूल्स विल बी द राईट वर्ड. टूल्स पण भेटतात आपल्याला. तर खूप मोठं आहे त्याचं हे, आणि रिझल्ट येतो. तुमच्यापैकी कोण आहे का ज्यांना रिझल्ट ऑलरेडी, म्हणजे ही इज डुईंग फेस योगा, ही हर, तुमच्यापैकी कोण करत असेल आणि तुम्हाला वाटते की ह्याच्याबद्दल थोडं बोलावं, तर नक्की तुम्ही अनुभव शेअर करू शकता. सो याची बॅच वगैरे मला वाटतं डिटेल्स दिलेत मॅडमनी. बाकी मॅडमला मी सांगेल की त्यांचा नंबर इथं पोस्ट करा, सो ज्यांना कोणाला बॅचला ऍडमिशन घ्यायचंय. सर डेमो सेशन आहे, त्याचं डेमो सेशन राहणार आहे. सो डेमो सेशन बद्दल माहिती देतील, दिली आहे मला वाटतं ना. शुभंगी मॅडमला सांगेल नंबर पोस्ट करा. बाकी इन्फॉर्मेशन नाईटच्या ग्रुपचे मी लिंक सांगेल ऍड करायला. सो तुमच्यापैकी असे एव्हरी मंडे इन्फॉर्मेशन नाईट होतात. जसं काही इन्फॉर्मेशन नाईट प्लॅन आहेत ज्याच्यामध्ये काही वेगवेगळे स्पीकर्स बाहेरनं येणार आहेत. जसं कोण ट्रेकिंग रिलेटेड इन्फॉर्मेशन नाईट घेणार आहे, ट्रेकिंगचं महत्त्व काय आहे आपल्या आयुष्यात. कोण आहे आपल्याकडे लाईफ कोच येणार आहेत, त्यांचं एक वेगळं इन्फॉर्मेशन नाईट आहे ज्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड अँड फॉरगिव्हनेस, क्षमा करणं किती महत्वाचं आहे. आपलं पुस्तक जे अवेलेबल आहे अमेझॉनवर, त्याच्यामध्ये याच्यावर एक स्पेशल चॅप्टर आहे. हं? की का
आपण लोकांना फॉरगिव्ह करणं का गरजेचं आहे. सो त्या रिलेटेड एक खूप छान सेशन आपण ऑर्गनाईज करतोय. त्यानंतर एक फिजिओथेरपीच्या अँगलने आपण काही बेसिक एक्सरसाइजेस कशा केल्या पाहिजेत, म्हणजे जिथं आपण म्हणतो एक्सरसाइज करतानाचा फॉर्म किती महत्वाचा आहे. सो ते एक सेशन पाईपलाईन मध्ये आहे. त्यानंतर येस, तो इथं नंबर दिलेला आहे रेखा साळुंखे, आय थिंक. ओके, त्यांना ऍड करायचं इन्फॉर्मेशन नाईटमध्ये. ओके सर, तुम्ही डायरेक्ट पर्सनल पाठवला तरी चालेल. हं. मॅडमला, शीतल मॅडमला मी इथं रिक्वेस्ट करेल की इन्फॉर्मेशन नाईटची लिंक ऍड करा या ग्रुपमध्ये, सो दॅट तुमच्यापैकी जे अजून इन्फॉर्मेशन नाईटमध्ये नाही आलात. इन्फॉर्मेशन नाईटमध्ये असे खूप सारे सेशन्स फ्रीमध्ये होतात. किती लोकांना इन्फॉर्मेशन नाईटचे रेकॉर्डेड सेशन पाहिजेत आत्तापर्यंत झालेले? टाईप आर फॉर रेकॉर्डिंग. किती लोकांना हवं आहे? इव्हन आजच्या सेशनचं पण रेकॉर्डिंग हवं आहे, किंवा असे सेशन जेवढे होत राहतात. महेंद्र सर म्हणतात आर. ओके, महेंद्र सरांना मी सेक्शन दाखवेल कुठे मिळतं हे पाहायला. अशोक सर म्हणतात आर. ओके, अजून कोणाला हवे त्याचे रेकॉर्डिंग? लता मॅडम सांगतात. ओके, गुड, व्हेरी गुड. बघा, हे रेकॉर्डिंग कसे पहा तुम्ही. जर तुम्ही किचनमध्ये काही काम करताय, तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकला, ड्रायव्हिंग करताय, तर तुमच्याकडे वेळ आहे. प्रवासात गेला लॉंग ड्युरेशन, तिथे वेळ आहे. आता काल आमच्याकडे मुंबईहून कपल आलं होतं, आता माहित नाही मीटिंगमध्ये आहे का नाही, कालच्या आमच्या वर्कशॉपला. त्यांनी प्रवासात सेशन्स ऐकले आपले रेकॉर्डेड. सो हे सर्व रेकॉर्डिंग ग्रेट, एवढ्या सर्वांना पाहिजे नाही तर. जयश्री मॅडम, ललिता मॅडम, सोनल मॅडम, गुड गुड. हे सगळ्या लोकांमधून एक लक्षात येतं, दीज आर स्टुडंट माइंडसेटची लोक आहेत, लर्निंग माइंडसेट आहे. व्हेरी गुड. सो तुम्हाला हे रेकॉर्डिंग मिळतील ॲपमध्ये. सो ॲपमध्ये फ्री मटेरियलचं सेक्शन आहे, तिथे सर्व रेकॉर्डिंग आपण अपलोड केलेले आहेत. 31 मार्च 2025 पर्यंत हे सगळे रेकॉर्डिंग फ्रीली अवेलेबल आहेत. फ्रीली, ह्याला 1 रुपये पण चार्ज तुम्हाला भरायची गरज नाहीये. मे बी आफ्टर दॅट ते तिथून गायब होतील, जे मी मागच्या पण वर्षी सांगितलं होतं की. सो 15 एक सेशन आहेत तिथं. कोणते कोणते सेशन आहेत मी तुम्हाला थोडंसं त्याची प्लेलिस्ट दाखवतो. ओके, मी हे रेकॉर्डिंग पहिले थांबवतो, कारण